ब्लाऊजची सुरुवात ही मेजरमेंटपासून होत असते. तर ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बॅक साईडचं आपल्याला अगोदर उंची घ्यायची असते. जेवढी उंची असेल त्याच्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतो. गळ्याचंही मेजरमेंट आपण वरून नाही घ्यायचं, नाही तर तुमचं हाफ इंच कमी जास्त तिथे होऊ शकतो. तर नेहमी पाठीच्या पट्टीवरून आपल्याला जेवढी पाठीची पट्टी त्याच्यात तुम्हाला जेवढं सिलाई मार्जिनसाठी वरती आणि खालच्या साईडला पाहिजे तेवढं आपण तिथे पाठीची पट्टीचं मेजरमेंट घ्यायचं. आता पुढच्या साईडलाही अशा पद्धतीने मेजरमेंट इथं नाही घ्यायचं. कधीही चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर आतल्या साईडने आय पट्टी सोडून आणि जेवढी आपली फिटिंग आहे तेवढं इथे आपल्याला घ्यायचंय. जसं माझं 8.5 आलं तर माझं हे 34चं पॅटर्न झालं. तर हे घेतानाही जास्त ओढून वगैरे घ्यायचं नाही. आता कमरेचंही घेतानाही आय पट्टी आपल्याला सोडून द्यायची आणि मग इथं कमरेचंही आपल्याला मेजरमेंट घ्यायचं. तर इथं माझी कमर आली आहे 28.5 इंच. हे माझं कमरेचं मेजरमेंट आलं. आता आपल्याला घ्यायचं आहे स्लीवचं मेजरमेंट. तर स्लीवचं मेजरमेंट घेतानाही आपल्या शोल्डरमध्ये जिथून आपण स्लीव जॉईन केली आहे तिथून प्रॉपर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जेवढी लेंथ आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. जसं माझ्या इथं आली आहे 8 इंच. आता स्लीवचंही फिटिंगचं मेजरमेंट घेताना बॉटम अगोदर घ्यायचं आणि सेंटरला जे आहे ते असे 2 आपल्याला मेजरमेंट हे स्लीवचे लागतात. आता आर्मोल राऊंड आपल्याला चेक करायचं आहे. तर आर्मोल राऊंड हे चेक करताना आपले फिटिंग आणि शोल्डर हे बॅक साईडहूनच आपल्याला घ्यायचं आहे. फ्रंट साईडमधून आपल्याला हे आर्मोल राऊंड आपल्याला चेक नाही करायचं आहे. पुढचा गडा घेतानाही वरून नाही घ्यायचा. जी आपली आयपट्टी तिला आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला एक्स्ट्राचं सिलाई मार्जिन लागते तेवढं वाढवून मग आपण इथे कट करायचं आहे. आता इथे शोल्डरचंही मेजरमेंट घेऊया. आपली शोल्डर पट्टी किती आहे ती. तर इथं माझी 2.25 इंचाची शोल्डर पट्टी आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजचं पूर्ण मेजरमेंट असतं मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर एकदम प्रॉपर अशी आपली फिटिंग येते आणि प्रॉपर असा ब्लाऊज आपला बसतो. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा.